बोलशील का मास्टर सेंटरला ये ना तू आला पाहिजे येतं तू नमस्कार. जलसंधारण विभागाची जलसंधारण अधिकारी या पदाची परीक्षा संबंधित सेंटरवर होती. संबंधित सेंटरवर गैरप्रकार झालेला आहे. सेंटरवर 10 वेळा लाईन जाणे, हॉल तिकीटवर पर्यवेक्षकाला आपल्या समोर साईन करणे अपेक्षित आहे की जो परीक्षार्थी आहे तो स्वतः परीक्षेला हजर आहे की नाही हे माहीत पडण्याकरिता पर्यवेक्षकांना समोर येऊन परीक्षार्थीच्या समोर उभं राहून हॉल तिकीटवर साईन करणं अपेक्षित असताना संबंधित परीक्षा केंद्रावर ते जे परीक्षा कंडक्ट करणारे आहे ते हॉल तिकीट स्वतःकडे जमा करून घेतात. हॉल तिकीट जमा झाल्यानंतर मग ते त्याच्यावर उत्तरं लिहून ज्यांना उत्तरं द्यायचे आहे त्यांना जे वाटते का जे लागले पाहिजे त्यांना ते उत्तरं पुरवल्या चालले. असे गैरप्रकार होऊन इथं जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहे जे वर्षानुवर्ष अभ्यास करून राहिले, इकडे जागा निघून नाही राहिल्या, दुनियाभराची बेकारी वाढून राहिली, त्यांना रोजगार भेटून नाही राहिला, त्याच्यासोबत असे फ्रॉड करून राहिले. इथं सीसीटीव्ही फुटेज हे ते काहीच नाही. संबंधित प्रकारात पूर्ण विभाग सुद्धा जबाबदार आहे. ते सुद्धा तिथं ड्युटीवर असताना असे गैरप्रकार होत आहे. तरी याबाबत आम्ही सर्व याची एक पोलीस कंप्लेंट देत आहोत. या प्रकारावर पुन्हा परीक्षा घेऊन सदर विभागानं पुन्हा परीक्षा घेऊन संबंधित जे आरोपी आहेत त्याच्यावर कठोर कारवाई करायची अपेक्षा आम्हाला आहे. नाव पूर्ण नाव सांगाल. कोणाचा हस्तक्षेप असावा? तुम्ही म्हटलं आहे हॉल तिकीटच्या मागे उत्तरपत्रिका लिहिली आहे. कोणी केली काय एक विद्यार्थी होता यश कावरे म्हणून, यश अनंत कावरे विद्यार्थी होता. त्यांनी पेपर सोडायला आला असता. संबंधित एक अधिकारी येतो आणि अधिकारी येतो, कावलकर नाव आहे त्याचं, आवदेकर नाव आहे, येतो प्रशांत आवडकर नाव आहे. आणि आल्यानंतर तो हॉल तिकीटवर एबीसीडीच्या याच्यामध्ये नाही का तो उत्तर सांगतो. हा प्रकार एकदम अतिनीय चुकीचा आहे आणि विद्यार्थ्यांसोबत हा घात आहे. आम्ही विद्यार्थी सगळेजण प्रामाणिकपणे अभ्यास करून राबून आमचे आई वडील शेतकरी मजूर असूनही आम्ही अभ्यास करतो आणि असा प्रकार जर घडत असेल तर याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे आणि संबंधित ठाणेदाराला पण प्रश्न विचारणार आहे. आणि तो जो मुलगा आहे अजून पोलीस प्रशासनानं त्या मुलाला सोडलं नाही. आणि हा प्रकार इथंच नाही झाला, हा प्रकार विदर्भामध्ये सगळे सेंटर होत आहे. याचा आवाज म्हणून आम्ही एमपीसी समन्वय समिती असो, एमपीसी स्टुडंट राईट असो, या अध्यक्षाच्या नात्यानं आम्ही सगळ्यावर याच्यावर कारवाई करू. संबंधित विभागाच्या सचिवानं याची जबाबदारी घ्याव आणि पुन्हा परीक्षा घ्याव. जे असे आरामखोरी करून परीक्षा देऊन राहिले लक्षात ठेवा का तुम्ही साल्यावर पाप करून राहिले. जो मेहनत करून राहिला त्याच्या हक्काचं तुम्ही मारून त्याला खाऊन राहिले एवढं लक्षात ठेवा. परीक्षा पुन्हा घ्या विमाने इतबारे. परीक्षा रद्द झालीच पाहिजे. नाव सांगा ना आपलं. अक्षय नरगडे विद्यार्थी प्रतिनिधी. उज्ज्वल पांडे. पूर्वकल्पना होती मुलांना. आणि हा आणखी तो कुठे आहे? तो एक जण होता ना, तो एक मुलांना बोलता का? अति डोंगरे टाका.